नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजेच तिलकुंद चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये आपण सर्वजण गणेशाचा हा जन्म उत्सव साजरा करीत असतो. अतिशय सुंदर पद्धतीने या विघ्नहर्त्याचं पूजन होत असतं. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहित आहे की बाप्पाला अतिप्रिय आहे जास्वंदाचं फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक आणि लाडू. हा नैवेद्य आपण आपल्या श्रद्धेने, इच्छेने आणि आपण आपल्या परिस्थितीने बाप्पाला परिपूर्ण समर्पित करत असतो. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वेगळी माहिती घेऊन आली आहे. गणपती बाप्पा म्हणजेच ह्या ब्रह्मांडाचं पृथ्वी तत्व, स्थिर तत्व, उत्तरायण सुरू झाल्यानंतर लगेचच येणारा हा उत्सव म्हणजेच हा ब्रह्मांडाशी खूप सुंदर पद्धतीने कनेक्शन असणारा असा हा छानसा उत्सव आहे. याला आपण म्हणूया की एनर्जी रिकॅलिब्रेशन दिवस आहे. माघ गणेश जयंतीला फक्त पूजा नाही तर स्वतःची एनर्जी लेवल वाढवण्याची सुंदर संधी आपल्याला ह्या दिवशी प्राप्त होत असते. आपण जे काही बाप्पाचं स्तोत्र मंत्र पठण करतो त्याच्याने आपल्याला अतिशय सुंदर असे लाभ होत असतात आणि हे लाभ विशेषतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर आपण सोनिक हिलिंग स्वतःला करत असतो. ज्यावेळेस आपण अथर्व शीर्ष म्हणत असतो. अथर्व म्हणजे काय? ज्याचं मस्तक किंवा ज्याचे विचार कधीही हलत नाही. स्थिर तत्व म्हणजेच अथर्व शीर्ष. अथर्व शीर्षाच्या पठणामुळे मेंदूमधल्या अल्फा आणि थीटा लहरी निर्माण होतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि ताण तणाव हा कमी व्हायला लागतो. त्यामुळे आजच्या दिवशी काय नियमितपणे अथर्व शीर्षाचं पठण होऊन आपल्या मेंदूला उत्तम पद्धतीने कार्यरत ठेवणं म्हणजे गणेशाची उपासना करणं. गणपती बाप्पाचे गणेश पुराणानुसार 4 युगांचे 4 अवतार असे सांगितले जातात. सत्ययुगामध्ये मोहत्कट विनायक म्हणून बाप्पाने अवतार घेतला. त्यावेळेस बाप्पाचं वाहन होतं सिंह. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर म्हणून बाप्पा प्रगट झाले. त्यांचं वाहन होतं मोर. द्वापार युगामध्ये गजानन वाहन आहे उंदीर आणि कलियुगामध्ये धूम्रकेतू आणि त्यावेळेस बाप्पाचं वाहन असणार आहे घोडा. कलियुगातील धूम्रकेतू अवतार हा पापाचा नाश करण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन बाप्पा येणार आहे. धूम्रकेतू हे जे वर्णन आहे, धूम्रकेतू म्हणजे अतिशय सदैव भ्रमित असणारी अवस्था आणि घोड्यावर स्वार होऊन येणार म्हणजे आपलं मन सध्याची स्थिती जर बघितली तर आपलं मन, आपले विचार, आपली लाईफस्टाईल ही प्रचंड धावपळीची आहे आणि ह्या सगळ्या ताणतणावाला या मनाने, ह्या विचाराने चालणाऱ्या आपल्या ह्या बुद्धीच्या तीव्रतेला कंट्रोल करण्यासाठी बाप्पा घोड्यावर स्वार होऊन आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी येणार आहे. या कुठल्याही युगामध्ये बाप्पा जरी आले तरी बाप्पाला अतिप्रिय आहे तो म्हणजे लाडू आणि मोदक. त्यामुळे आज घरोघरी बाप्पाला लाडू आणि मोदकचा नैवेद्य अवश्य दाखवला गेला पाहिजे. गणपती बाप्पाचं आवडतं जे काही पदार्थ आहेत ते आपण तर नक्की करत असतो, पण त्यासोबत आज आपण आपल्या वास्तूमध्ये सायंकाळच्या वेळेस ह्या ज्या काही पृथ्वी तत्वावर ब्रह्मांडाच्या लहरी या 1000 पटीने आपल्याला स्थिर तत्व देण्यासाठी येणार आहेत. रेकी ग्रँड मास्टर या नात्याने मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते की जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपलं शरीर आणि हे ब्रह्मांड याचं कनेक्शनच समजलं नाही तर तुमचा अध्यात्म करण्यातही काही उपयोग होणार नाहीये. पिंडी ते ब्रह्मांडी ह्या तत्वानुसार तुमचं शरीर हे पंचतत्वाने बनलं आहे. पंचकोश आहे, पंचप्राण आहे, 7 चक्र आहे आणि ह्या 7 चक्रांना कनेक्ट असणाऱ्या आपल्या शरीरातील 72,000 रक्तवाहिन्या आहेत आणि ह्या सगळ्यांचा बेस आहे म्हणजेच मूलाधार चक्र. आज बाप्पाच्या साधनेमध्ये तुम्ही सायंकाळच्या वेळेस गणेशासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून आसनावर स्थिर होऊन, शक्यतो आसनावर स्थिर व्हावं, खुर्ची घेण्यापेक्षा पृथ्वीवर बसावं आणि लम ह्या बीज मंत्राचा अधिकाधिक आज आपण दीर्घ उच्चार केला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ह्या ज्या काही व्याधी असतील
त्या व्याधीतून तुम्हाला मुक्त व्हायला नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे आजच्या ह्या महान दिवसाचा लाभ घ्यायचा असेल तर सायंकाळच्या वेळेस तुम्ही जितके जास्त वेळेस लम असा दीर्घ उच्चार ह्या मूलाधार बीज मंत्राचा कराल तितकीच बाप्पाची कृपा प्राप्त व्हायला नक्कीच मदत होणार आहे. त्वम मूलाधारो स्थितोसी नित्यम आपण अथर्व शीर्षामध्ये नक्कीच म्हणत असतो, पण त्याचा अर्थ आपल्याला खरंच माहित आहे का हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला जरीही अथर्व शीर्ष येत नसेल तरी आजपासनं नियमितपणे रोज किमान 21 वेळेस लमचा उच्चार जर तुम्ही कराल तर तुमचं आरोग्य, तुमची आर्थिक सुबत्ता आणि तुम्हाला स्थिरता प्राप्त व्हायला बाप्पा मदत करतील. तुम्हा सर्वांना या मंगलमय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा उपाय म्हटलं तर विद्यार्थ्यांनी आज गणपती बाप्पाला वेलची अर्पण करायला पाहिजे. ज्यांची कोर्ट कचेरी चालू आहे, ज्यांचे आर्थिक अडचणी चालू आहेत, पोलीस स्टेशन संदर्भात काम चालू आहे, अशा व्यक्तींनी आज गणपती बाप्पाला नागविलीचं पान, त्याच्यावर एक सुपारी, एक हळकुंड आणि काही दक्षिणा आणि मिठाई ठेवून बाप्पाला आपल्याला विघ्नातून दूर करा म्हणून ओम श्री विघ्नहर्ताय नमो नमः या मंत्राचा अधिकाधिक जप केला गेला पाहिजे. ज्यांचं खूप स्ट्रगल चालू आहे, कुठल्याच कार्याला सिद्धता येत नाही, त्या प्रत्येकाने ओम श्री विघ्नहर्ताय मम सकल कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा अधिकाधिक जप बाप्पासमोर बसून आज आपण अवश्य करा. घरामध्ये शंखनाद करा, घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा आणि सोबतच आज ज्यांना खूप जास्त आयुष्यात स्ट्रगल फेस करावं लागतंय त्या व्यक्तीने मोतीचूरचा लाडू, त्या लाडूला 2 अखंड लवंगा, लवंग तुटलेली फुटलेली नसावी, 2 अखंड लवंगा त्या लाडूला पोचून आपली अडचण सांगा आणि असा लाडू बाप्पाच्या समोर ठेवा आणि बाप्पाला सांगा की सगळं काही तुझ्या चरणाशी मी अर्पण करतो, तुझी कृपा असू दे. ओम गण गणपतये नमः. श्री गणेशाचं नुसतं स्मरण केलं तरीही सात्विक लहरी तुमच्या भोवती फिरत असतात. त्यामुळे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीचा आजच्या दिवशीचा हा परिपूर्ण लाभ प्रत्येकाने अवश्य घ्या. तुम्हा सर्वांना या मंगलमूर्तीच्या मंगलमय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच गणपती बाप्पा मोरया टाईप करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.